एवढा बेकार धंदा 31 डिसेंबरले त्या हे 2-3 जण एका ठिकाणी आले त्यानं मग त्याची सोय साई नव्हती आपली गावरान भट्टी घेतली आणि वावरात घेऊन राहिले तिथे म्हणरायच्या दारू तशी नाही जात सुकी सुकी याचं मटण नाही पाहिजे. मग एकदम त्यातला म्हणे आपल्या घरी बोकळा आहे म्हणे एक लाईन कापू म्हणे जमते म्हणे ते केवढ्या रास्त घरी गेलो त्याच्या मतानं बायको मारीन त्यानं ते तसंच बोकळं घेतलं उचललं चाललं गेलं रात्र तिनं कापलं तिकडे त्याचं मटण केलं शिजवलं खाल्लं. सकाळी आलं दुसऱ्या दिवशी बायको विचारी रात्री कुठे होते हा म्हणे तिकडे गेलो मी तीर्थाले. बायको म्हणते तीर्थात जाऊ द्या तिकडे तुम्ही रातच्या घरी आले हे मला माहीत आहे त्याच्या मतांकडे बेकार धंदा झाला. पण हे घरी आलं यानं पाहिलं की याने बोकळं जसं तसंच दिसलं ह्याच्या मतांले का हा तर चमत्कार झाला रात्री बोकळं नेला आपण हे जसंच्या तसंच आहे. बायकोले म्हणे हे बकरीचं पिलू असं कसं काय आलं त्याची बायको म्हणे ते जाऊ द्या बाकीचं ते बकऱ्याचं पिलूही जाऊ द्या आणि ते सबंध जाऊ द्या. मला हे सांगा म्हणे तुम्ही रात्री 12-1 वाजता आले रात्री ते कुत्रं उचलून नेलं कुठे कुत्र्याचं पिलू उचलून कुत्रं कापलं येईन म्हणून तुम्हाला इमानदारीने प्रार्थना करतो आईच्या शपथ भीक मागतो मी तुम्हाला दारू बिडी तंबाखू मांस जहर आहे सोडून द्या.